माझ्यावर 5 आहेत नाही का? चहा. थँक्यू. अहो वहिनी, तुम्ही कशाला केलात चहा? एवढा डाव संपल्यावर मी करणारच होते. राहू दे ग, रोज माईच करत असतात चहा. आजच मी केला. घे. अरे माई, मी आता आवरून झालं ना की जरा माळा घेते आवरायला, कारण ना खालचं खूप सामान आहे, माळ्यावर टाकायचंय ते. अगं पण मुलांच्या परीक्षा आहेत ना आता, कशाला उगीच गोंधळ? हो ना, पण दिवाळी ना आता अगदी तोंडावर आली हो, नंतर खूप घाई होईल. मुलांना पाठवते ना मी वारचूकडे अभ्यास करायला. अहो वहिनी, मी ठेवीन ना मुलांवर लक्ष, हवं तर अभ्यासही घेईन त्यांचा. तुझं ग्रॅज्युएशन कशात झालंय ग? BA. BA. आणि विषय कुठला? मराठी साहित्य. अरे वा, मग आवडते लेखक कोण? बाप रे, बरेच आहेत. आता किती जणांची नावं घेऊ? हो ना, आपटे, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरुजी, राग गडकरी, GA आणि ह्या सगळ्यांच्या आधी अत्रे. वा, मग काय जमलं त्यांचं. का? काय झालं? त्यांचे लाडके ते मत्रे, झेंडूची फुलं तोंड पाठ आहे. अय्या, खरं? येस. कशिका पेय पात्र मक्षिके प्रति. पुरे खरंच आता आपण चहा पितोय. हा झालंच आहे माझा चहा. घे. बरं, जाताना जरा दिवा लावा. पटकन अंधार पडतो नाही हल्ली. येते मग. चला, पण तुम्हाला गत्रे भक्त मिळाला. साहित्य वाचणारे मूठभर राहिले तर. अरे वा, दिवाळी आली म्हणून कपाट आवरायला घेतलेस की काय? नवीन कपड्यांसाठी जागा करतेस? अगं नाही ग आई, आवरायलाच झालं होतं कपाट. आणि यातले ना 1-2 ड्रेसेस मला येत नाहीत, ते बाजूला काढत होते. अगं खरं तर तुझ्यासाठी खूप छान ड्रेस घेतलाय, पण त्या घरी राहिलाय ग. आई, आपल्या घराला ते घर म्हणणं इतपत ते घर परकच आलं तुला? बाबांचा फोन येतो रोज मला. कसे आहेत ग? कसे असणार, ठीक आहेत. गुरफटलेत जे काही घडलंय त्यात. पिकनिकला त्यांनाही नेलं होतं आम्ही. खरंच? खूप खुश होते. काय म्हणाले माहिती आई? काय म्हणाले, आजच्या इतकी समज जर मला तेव्हा असती तर मी तुमच्या प्रेमाच्या आड नसतो आलो मेघना. काय? माणसात एवढा बदल होऊ शकतो?